PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। चिखली घरकुल वासियांची घरपट्टी माफ करा। आमदार महेश लांडगे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी। चिखली येथे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबवलेल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी EWS घरकुल योजनेतील 36.77 चौरस मीटर 395.65 चौरस फूट असलेल्या गरिबांच्या घरासाठी महानगरपालिकेची कर आकारणी घरपट्टी रद्द करावी अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली आहे। याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे। त्यामध्ये म्हटलं आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं JNNURM या योजनेअंतर्गत चिखली येथे शहर परिसरात वास्तव्य करत असलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी गृहयोजना प्रकल्प उभारण्यात आला आहे। सदर ठिकाणी 160 इमारती असून एकूण 6720 कुटुंबांना येथे निवारा मिळाला आहे। या घरकुलामध्ये राहत असलेली सर्व कुटुंबे ही आर्थिक दुर्बल घटकातून आलेली असल्याने रोजंदारीवर काम करून पोट भरणारा जनसमुदाय येथे वास्तव्यास आहे। या सर्वांचे जीवनमान हे अत्यंत दुबळे व दरिद्र पद्धतीचे आहे। ही सर्व कुटुंबे शहरातील कोणत्या ना कोणत्या झोपडपट्टी भागात राहणारी आहेत। तसेच मुलांचे शिक्षण, घराचे बँकेचे हप्ते यामुळे सदर कुटुंबांची परिस्थिती नाजूक आहे। वास्तविक मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम 140 मधील उपकलम 1 नुसार निवासी इमारती किंवा निवासी सदनिका चटई क्षेत्र 46.45 चौरस मीटर 500 चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या निवासी इमारती किंवा निवासी सदनिका यांना कर आकारणी करण्यात येऊ नये। या नियमानुसार पिंपरी चिंचवड येथे आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना दिलेल्या घरकुल योजनेतील सदनिका या 36.77 चौरस मीटर 395.65 चौरस फूट आहेत। त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही मुंबई महापालिका अधिनियम कलम 140 मधील उपकलम 1 अन्वये कर आकारणीतून कायमस्वरूपी मुक्तता मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे। यासाठी सकारात्मक भूमिकेतून पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।